तर आज आमच्या अनेक बीकॉमच्या लोकांना चेक कसा भरायचा माहीत नाही. खरं. एक रेग मारली तरी सही आहे, टिंब दिलं तरी ती सहीच आहे. फक्त आपण काळजी घेतली पाहिजे, अशी सही दुसऱ्या कोणी करून तुमचे पैसे विड्रॉ केले नाही पाहिजे, म्हणून ते कॉम्प्लिकेटेड सही करतात. डोनेशन गोळा करायला सांगतात तर प्रत्येकाच्या घरी जावं लागतं, त्या मुलाला कन्व्हिन्स करावं लागतं हे काय पाहिजे काय आहे. पण आपल्या मुलाने दुसऱ्याच्या घरी जाऊ नये, हात पसरू नये, म्हणून पालक काय करतात, ते 10च्या 10 कॉलममध्ये कुठले तरी नाव लिहून सगळ्याचं डोनेशन स्वतःच देतात. लिज्जत पापड माझ्या आईने स्थापन केलं. लिज्जत पापड सहकाराची सुरुवात इथून झाली का? 6 बायकांनी मिळून ते स्थापन केलं. 6 अशिक्षित बायका होत्या, पापड लाटायचं. घरात सगळी मुलं, ही 3 बहिणी आणि मी. रोज आम्ही एक 20 किलो पापड लाटायचो रोजचे. मुलांना ते पैसे द्यायची, घ्यायची, मोजायची. 10 रुपयातनं 6 रुपये गेले, किती रुपये परत आले. गणित पण समजतं. पण आपण नेमकं हे टाळतो. लहान मुलाचं खातं तुम्ही उघडू शकता. तुमचा मुलगा आताची व्यक्ती नाही, पण 4 महिन्याचा आहे, तुम्हाला खातं उघडायचं आहे, पण गार्डियन पाहिजे. पण 10 वर्षाच्या पर्यंत तो डिपॉझिट करू शकतो, तो विड्रॉ करू शकतो. ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा, असं पैसा कसा काम करतो लहानपणी आपल्याला या गाण्यातून ते कळून जातं. पण नंतर मात्र आपल्याला पैशाचं खरं महत्त्व कळायला बराच वेळ जातो. तू शिक आणि मग कमव पैसा असंही सांगितलं जातं. पण शिकण्याचं एक बाय प्रॉडक्ट जर पैसा मिळवणं असेल तर आपल्याला लहानपणीच पैशाचं महत्त्व कळायला हवं, नाही का? तर पैशाचं महत्त्व मुलांना लहानपणी कसं समजून सांगता येईल, पैशाचे वेगवेगळे आयाम मुलांसमोर कसे मांडता येतील, हे सगळं ह्याची चर्चा करण्यासाठी आज आपल्या बोलबालाच्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहेत अनास्कर सर. विद्याधर अनास्कर सर बँकिंग आणि सहकार तज्ज्ञ असून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे ते मुख्य प्रशासक आहेत. नमस्कार सर. मॅडम नमस्कार. सर, आमचा पहिला प्रश्न हा आहे की फिनॅन्शियल हॅबिट्स मुलांमध्ये साधारण 7-8 वर्ष झाले की फॉर्म व्हायला सुरुवात होते असं म्हणतात. त्याच्या आधी त्यांची पैशाशी झालेली ओळख ही म्हणजे आईवडिलांच्या पाकिटात किंवा पर्समध्ये जे काय त्यांना दिसतं की यातनं हे दिलं आणि वस्तू विकत आणल्या. तर पैशांशी ओळख कशी करून द्यायची पालकांनी मुलांसाठी? नाही, मुळात म्हणजे प्रत्येक गोष्टीकरता पैसा लागतो हे मुलांच्या मनावर बिंबवलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीकरता म्हणजे पैशाचं नेमकं महत्त्व काय. कारण मुलांना मोठेपणी ज्या काही फिनॅन्शियल अडचणी घेतात त्याचं जर तुम्हाला रूट कॉज जर बघायचं असेल, लहानपणी फायनान्स हाचं एक्सपोजर मुलांना मिळालेलं मस्त, आणि ते एक्सपोजर त्यांना कसं मिळवून द्यायचं हे आपलं काम आहे. त्यामुळं पैशाला असलेलं महत्त्व, मुलांचं ऑब्झर्वेशन खूप चांगलं असतं. त्यामुळे ऑब्झर्वेशन करत असताना वडील, आई आणि घरामध्ये एकंदर पैशाबद्दल काय बोललं जातं, नेमकं पैशाला किती महत्त्व दिलं जातं, पैसा देत असताना कशा प्रकारे तो वापरला जातो, त्याच्या संबंधी विचार काय केला जातो, पैसा हाताळताना पण असं फेकणं किंवा छोट्या गोष्टी असतात ते मुलांना ते पटकन समजतात की पैशाला आपलं महत्त्व किती. एक छोटं उदाहरण देतं. माझ्या जावई आहे, पण मला नात आहे 7 वर्षाची नात. तिने वडिलांकडं काही मागितलं की वडील पटकन तिला हो म्हणत नाही. वडील तिला सांगतात की माझ्याकडे आत्ता पैसे नाही आहेत, मी उद्या फॅक्टरीला जातो, पैसे कमवतो आणि मग तुला काय पाहिजे ते मी देत. त्यामुळे याच्यापुढं ती वडिलांची वागताना वडिलांना एक पैसाही खर्च करू नाही देत, अजिबात देत नाही. त्यामुळे तिचा ओढा जो काय आजी आजोबा आमचं रिलेशन असं आहे. त्यामुळे तिला ते समजलेलं आहे की पैसा, मला एखादी वस्तू पाहिजे असेल तर वडिलांनी काम केलं पाहिजे. त्यामुळे जेव्हा तिची आई तिला म्हणते वडिलांना की आज जाऊ नका फॅक्टरीला, ही मुलगी म्हणते नाही आई, बाबांना फॅक्टरीला जाऊ दे, काम करू दे, पैसे कमवू दे, मगच आपल्या घरात पैसे येतील. आपण पॉकेट मनी देतो, बऱ्याच मुलांना पण देतो की 10 रुपये 100 रुपये खर्च का. पण पॉकेट मनी न देता त्यानं जर कमिशन दिलं, इन्सेंटिव्ह दिलं, हे तू आज रूम स्वच्छ केली तुझी, तुला 10 रुपये देते, तुझी रूम स्वच्छ कर. म्हणजे पैसा हा कमवल्यावर कसं त्याचं महत्त्व जे आहे ते मुलांना कळायला. मुलांनी 10 मागे दे, तुमच्या खिशात सुट्टे नसतात, तुम्ही पटकन 100 रुपये देता.
त्याचं महत्त्व तर ना कळत नाही. पण मी रूम स्वच्छ केल्यानंतर जर मला 10 रुपये मिळत असतील, तर म्हणजे गाडी धुतल्यानंतर तर मला काय 2 रुपये मिळत असतील. तर अर्न अँड लर्न अँड अर्न जे म्हणतात पहिल्यापासून, तर घरातलं वातावरण आपण पैशाला किती महत्त्व देतो, पटकन खर्च करत असताना किती विचार करतो. त्यामुळे मुलांना सगळ्यात पहिल्यांदा वॉन्ट आणि नीड, म्हणजे तुम्हाला कुठली वस्तू पाहिजे आणि कुठली गरजेची आहे, यातला फरक डिफरन्शिएट करायची सवय हे घरच्या पालकांनी लावली पाहिजे. एकदा का त्यांना समजलं की मला गरज आहे, की त्याला मग इम्पॉर्टन्स किती द्यायचा, प्रेफरन्स किती द्यायचा, ते मुलांना कळायला लागतं. मग आईवडील तसे बरं. वागत असतात. पण मग हे 7-8 वर्षांची मुलं असतात तेव्हा हे सगळं करता येऊ शकतं? 7-8 वर्षाचीच. त्याच्यापेक्षा लहान वयात पण तुम्हाला या एक सवयी लावल्या जातात. लहान वयात ते पिगी बँकमध्ये पैसे साठतात मुलं. पिगी बँकमध्ये पैसे साठवल्यानंतर अनेक वेळेला काहीतरी वस्तू घ्यायची असते. अनेक पालक, एक बँकर आहेत, ते मात्र या सवयी ओरजून लावताना दिसतात. मग ते त्यांना म्हणतात, माझ्याकडे एक 25 रुपये आहे, 5 रुपये तुझ्या पिगी बँकमधले दे मला. महत्व पण कळतं पैशाचं. तुमच्या त्या वस्तूमध्ये माझं काहीतरी सेल्फ कॉन्ट्रीब्युशन आहे. 5 रुपये माझं, मग तो 10 वेळा विचार करतो. बरोबर. नाही 5 रुपये नका, मग मला हे नको, एवढे माग मी तो किती कॉन्ट्रीब्यूट करायचो. बरोबर. तुझे 5 रुपये ते माझे 30 रुपये. पण आपण जर मुलांना एक वस्तू मागितली आणि 10 वस्तू द्यायला लागलो, तर त्याचं महत्त्व कळत नाही, पैशाचं महत्त्व अजिबात नाही कळत. त्यामुळे घरचे कसे वागतात लहानपणापासून. आता मी बऱ्याच वेळा ठिकाणी बघितली, अनेक लोक मुलांना लाईट बिल भरायला पाठवतात. रांगेत मुलं उभं राहून लाईट बिल भरतात. लाईट बिल भरल्यानंतर ते मागचं बिल आणि हे बिल याचं कंपॅरिझन करायला शिकवतात. यावेळी लाईट बिल जास्त काय आलं, आणि तुम्ही कुठेतरी लाईट जास्त वापरला असेल, लाईट बंद केले नसती. मी बघितलेलं आहे अनेक ठिकाणी सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये मुलांना सवय लावून ठेवली की अनावश्यक लाईट बंद करायची. लाईट बिल वाढतं. पण जिथं आर्थिक सुबत्ता आहे तिथं या सवयी शक्यतो लावत नाही. आपण कुठल्याही मुलांना वस्तू आणायला पाठवत की मुलांना ते पैसे द्यायची, घ्यायची, मोजायची. 10 रुपयातनं 6 रुपये गेले, किती रुपये परत आले, गणित पण समजतं. गणित पण समजतं तिथं. पण आपण नेमकं हे टाळतो. त्याच्या पाठीमागे सेफ्टी पण विचार असतो, रस्ता क्रॉस करताना काय झालं तर वगैरे. पण नाही, फायनान्सचं एक्सपोजर हे छोट्या छोट्या गोष्टीत बरोबर. लहान मुलांना तुम्ही दिलंच पाहिजे. तुमच्या वागणुकीत पैशाला असलेलं महत्त्व पण सर कळलं पाहिजे. बऱ्याचदा ना घराचं बजेट आहे, म्हणजे आपली परिस्थिती अशी आहे, हे काही काही पालक मुलांसमोर आणत सुद्धा नाहीत, की त्याला कशाला सांगा. मग हे सुद्धा आणलं पाहिजे का मुलांसमोर? नाही, मुलांसमोर आणलं पाहिजे. म्हणजे हेच मी सांगतो की मुलाला प्रत्येक जसं मी वॉन्ट आणि नीड, एखादी गरज आहे त्याला, ती गरज तर भागवली पाहिजे. बरोबर. मग नेमकं गरज काय आणि अनावश्यक गोष्टींमध्ये खर्च जो होतो हे डिफरन्शिएट करायला शिकवलं पाहिजे. पहिली गोष्ट तर गरजच आहे, शाळेतली फी भरायचीच आहे, तर ते मुलाला माहीत नसतं आपल्यावर नेमका किती खर्च केला जातो. बरोबर. पण पालकाची फी भरताना, त्याचे ड्रेस आणताना, त्याचे बूट आणताना प्रत्येक वेळी त्याला जर दुकानात नेलं तर त्याला समजतं की आपल्याकडं नेमका खर्च किती होतो इतके. आणि मग एकदा का ते बजेटिंगची सवय लागली, बरोबर. पालकांनी जर एखादी वस्तू विकत घेताना 10 वेळा ते भाव केला की 10 वस्तू घेतल्या तर किती रुपये, म्हणजे पालक जसा वागतात ते खूप मायन्यूट ऑब्झर्वेशन असतं. मी स्वतः बघितलं अनेक मुलांच्या मध्ये की मी तर पटकन एखादी वस्तू असेल, पटकन 100 रुपये टाकले दे म्हटलं, पण तर ते दासागीच करणं, व्यवहारिक करणं. मला इतके नको, 2च द्या, कारण का मला 2च बास होतात, नेमकी माझी गरज भागते, अनावश्यक नाही. मोठेपणी फायनान्स ज्यावेळी विषय येतो मुलांना, फायनान्सच्या अडचणी येतात, त्या अडचणीला मुलं हातबल असतात. अनेक मुलं फॉरेनला गेल्यानंतर त्यांना बजेटिंग करावं लागतं. त्यामध्ये मग त्यांना खूप त्रास व्हायला लागतो. मुलं तिथं राहू शकत. लहानपणापासून ही सवय पालकांनीच लावली पाहिजे. बरोबर. आपल्या पुस्तकात सुद्धा ना चलन, पैसा, म्हणजे पैसा ना हे चलन म्हणून असं दाखवलं जातं, किंवा चक्रवाढ व्याज वगैरे. त्यामुळे तो पैशाशी असं नातं राहत नाही. तर शालेय जीवनात असं प्रॅक्टिकल म्हणून पैसा कसा आणता येईल? अनेक ठिकाणी उपक्रम आहेत. अनेक शाळांमध्ये तुम्ही जर बघायला जाल तर आठवड्याचा बाजार असतो. आठवड्याच्या बाजाराला मुलं, ते 5वी 6वीतली मुलं भाजी विकतात, वस्तू विकतात. सुट्टींमध्ये अनेक, परवा सहकारनगरला 1-2 मुली, 2 मुलं एक
सरबत विकत होते एक का, आणि ते मुलं आहेत म्हणजे लोक पण घेत होती. पण त्यांचं एक मुलगी हिशोब ठेवत होती, दुसरी मुलगी ती मोजत होती, अगं असं नाही, अगं तसं नाही. शेवट पूर्वीच्या जवळ माझ्या काळात एक स्काउट स्काउट एक हे होतं हिअर. त्या स्काउटमध्ये मुलांना प्रत्येकाच्या घरी शनिवार रविवारी एक काम करायला पाठवायचे. हे दुसऱ्याच्या घरी तांदूळ निवडल्यापासून बूट पॉलिश करण्यापर्यंत ते काम करायचे शाळेमध्ये. स्काउटची मुलं 5वी 6वीची गोष्ट आहे. मग ती लोक जी पैसे द्यायची 8 आणे 4 आणे, याचा विषय मी स्वतः न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडमध्ये होतो त्यावेळी मला पोस्टामध्ये अकाउंट उघडून दिलं होतं. मी स्काउटमध्ये असल्यामुळे मला ही कामं करायला सांगितलं की मला सवय होती. 11वीपर्यंत माझे 311 रुपये साठले होते पोस्टात, आणि ते माझ्या कुटुंबासाठी अत्यंत अडचणीच्या वेळी उपयोगी पडले. अत्यंत अडचण होती. म्हणजे सकाळी तेव्हा आठवलं की पोस्टामध्ये माझे काही पैसे, माझी सही पण मॅच होत नव्हती. मग तिथल्या पोस्टमॅननी सांगितलं मी तुम्हाला ओळखत नाही, तुझी धाकटी बहिणीला घेऊन ये इथं, मग तुला पैसे देतो. तर ही बचत ही सवय तेव्हापासूनच लागली. तर भविष्य काळामध्ये नेमकं गरज आणि मला जे हवं आहे यातला फरक कळायला लागतं. आता व्यवहार काय, फायनान्स काय कळायला लागतं. आणि ओव्हर स्पेंडिंग आणि ओव्हर सेव्हिंग ह्याच्यामधला डिफरन्स कसा सांगायचा? आणि फक्त ही पालकांची जबाबदारी आहे का, की पूर्ण इकोसिस्टम म्हणजे शाळा? नाही, शाळेमध्ये नाही जबाबदारी. अनेक शाळांमध्ये तुम्हाला डेमो बँकिंग दिसेल. एक रूम आहे, त्या रूममध्ये त्याने एक बँकेसारखे एक संपूर्ण रूम तयार केले. त्यात एक मुलगा शिपाई असतो, क्लार्क असतो, मॅनेजर असतो. तुकडी बदलते 7वी 8वी, आणि ती मुलं तिथं सेविंग करतात. मग व्हाउचर म्हणजे काय, हे म्हणजे काय, रेड व्हाउचर, डेबिट व्हाउचर, क्रेडिट व्हाउचर, कम्प्युटर बिलेलेच आत्ता. त्यातनं मग ते एंट्री बिंट्री, हे मुलांना 5वी 6वीपासून एक सेविंगची सवय लागते. सगळ्यात लहान वयात तुम्ही पिगी बँक देता, आणि पिगी बँकेमध्ये शेवट रोज मुलं संध्याकाळी पैसे मोजत असतात पिगी बँकमध्ये, वाढले साडले, आणि मग एक सवय लागते, त्यांना एक आकर्षण तयार होतं सेविंगचं. बचतीची सवय ही पहिल्यापासूनच लागली पाहिजे लहानपणापासून. काहीतरी मी सेव्ह करतो, बचत करतो, आणि मग उद्या बँकेत अकाउंट त्यांना उघडून दिलं पाहिजे. बरोबर. मुलांना नेमकं खातं कधी उघडता येतं? काही नियम आहेत का त्याचे रिझर्व्ह बँकचे? नाही, एक तर रिझर्व्ह बँकेने उद्देश असा ठेवला आहे की बँक म्हणजे काय हे मुलांना कळलं पाहिजे. बँक म्हणजे नुसती अशी इमारत नाही जिथे पैसे ठेवले जातात आणि काढले जातात. बँकेचा उद्देश मुलांना कळला पाहिजे की तुम्ही बचत जर या ठेवली तर तुमचा पैसा सेफ राहतो, तर चोरी होत नाही, फाटत नाही, कुठं काही स्क्रॅप होत नाही. त्यामुळे बँकेचं महत्त्व त्यांना कळलं पाहिजे. याच्या दृष्टीनं RBIने सांगितलं की कोणत्याही वयात तुम्ही बँक खातं उघडू शकता. त्या वयाचं बंधन नाही. लहान मुलगा देखील गार्डियनच्या मदतीने खातं उघडू शकतो. 0 ते 5 पर्यंत पण कुठेही उघडू, लहान मुलाचं खातं तुम्ही उघडू शकता. तुमचा मुलगा अतियुक्ती नाही, पण 4 महिन्याचा आहे, तुम्हाला खातं उघडायचं आहे, तर गार्डियन पाहिजे. बरं. पण 10 वर्षाच्या पर्यंत तो डिपॉझिट करू शकतो, तो विड्रॉ करू शकतो. 10 वर्षानंतर तो विड्रॉ करू शकतो पैसे. 15 वर्षानंतर तो UPI UTI या सगळ्या ज्या इंटरफेस आहे ते वापरू शकतो, म्हणजे पैसे मनी ट्रान्सफर तो करू शकतो. 18 वर्षाच्या पुढे चेक देऊ शकतो. कॉन्ट्रॅक्च्युअल लायबिलिटीला जो मेजर होतो, आणि कॉन्ट्रॅक्च्युअल लायबिलिटी तो ॲक्सेप्ट करतो. चेक देणं म्हणजे दुसऱ्याला तुम्ही एक ॲश्युरन्स देणं. चेक पास करणं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट येते तो बघायच्या आत्ता. चेक बाउन्स झाला तर लिगल कॉन्सिक्वेन्सेस आहेत. त्यामुळे ते त्याच्याकरता मनुष्य मेजर पाहिजे. त्यामुळे 18 वर्षाच्या पुढे तो चेकचे व्यवहार करतो. त्यामुळं बँक एक तर आपल्याकडे जे काही आर्थिक संस्था आहेत त्यातली बेसिक इन्स्टिट्यूशन म्हणजे बँक आहे. बरं. बाकी हजारो संस्था तुम्हाला आर्थिक दिसतील, शेअर मार्केटमध्ये इकडं तिकडं, ट्रेझरी वगैरे, पण बेसिक संस्था ते बँक आहे. बँकेचं सगळं व्यवहार मुलांना लहानपणापासूनच कळले पाहिजेत, भविष्यात अडचण येत नाही. म्हणून RBIने ठरवलं की तुम्हाला एज लिमिट नाही, बरं, तुम्ही कधीही बँकेचे व्यवहार करू शकता. हां. तुमचा तो कामायनी शाळेचा उपक्रम सांगू शकाल? नाही, कामाला मग त्या मुलांना असं वाटत होतं की एक तर ते मतिमंद अपंग हे मी बँक म्हणजे त्यांना, पण बँक म्हणजे जी त्यांना सांगितलं सही म्हणजे कुठल्याही प्रकारची सही म्हणतात. म्हणजे तुम्ही साधी रेग मारली तरी ती सही आहे. बऱ्याच जण असं वाटतं की काहीतरी असं खूप कॉम्प्लिकेटेड केलं की सही. एक रेग मारली तरी सही आहे.
टिंब दिलं तरी ती सहीच आहे. फक्त आपण काळजी घेतली पाहिजे अशी सही दुसऱ्या कोणी करून तुमचे पैसे विड्रॉ केले नाही पाहिजे म्हणून ते कॉम्प्लिकेटेड सही करतात. माझी सही दुसऱ्याला करता आली नाही पाहिजे, पण सहीचं कायद्यामध्ये डेफिनेशन नाही. त्यामुळे आम्ही त्या मतिमंद मुलांना सांगितलं तुम्ही काही करा, काही करा, एक रेग मारा, टिंब द्या, ती सही आहे. बरोबर. फक्त आम्ही त्यांचं आयडेंटिफिकेशन घेत होतो, पासपोर्ट साईज फोटोग्राफ वगैरे, आणि त्यांना स्वतःला अकाउंट ऑपरेट करायला दिलं होतं. त्यामुळे समर्थ मुलगा आला, माझ्यातलं आयडेंटिफिकेशन झालं की आम्ही त्यांना पैसे द्यायचे. त्यामुळे आता इतका आनंद व्हायचा की घरच्यांनी दिलेले सगळे पैसे रोज माझ्या बँकेमध्ये, सेनापती पापड रोडला ब्रांच आहे, रोज ते मुलं तिथं येणार, रांगेत उभं राहणार, पैसे भरणार, पैसे काढणार, जेवढे पाहिजे तेवढेच काढणार. तर बँकिंग हॅबिट्स म्हणजे कोण ल्युनॅटिक वगैरे असं काही बँकिंगमध्ये नाही आहे. त्यामुळे हे सवय लावली पाहिजे मुलं. बरोबर. आणि सर आता अफोर्डेबिलिटी जर शिकवायची असेल मुलांना, तर कारण काही मुलांना असं असतं की एखादी गोष्ट नाही मिळाली अकांतांडव करतात, ते फ्रस्ट्रेट होतात, पेरेंट्स एम्बॅरेस होतात. तर मग ह्या सगळ्यामध्ये हे आपण अफोर्ड करू शकतो, हे नाही करू शकत, हे कसं समजवावं? म्हणून तर एक तर म्हणते की लाड किती करायचे, काय करायचे, हे पालकांनी स्वतःवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. बजेटिंग मुलांना पण दिलं जातं. बरोबर. अनेक ठिकाणी हातामध्ये पैसे नाही देत. त्या मुलाला जर 5,000 रुपये जर मंथली तुम्हाला हे द्यायचं असेल तर तेवढी रक्कम डिपॉझिट म्हणून ठेवली जाते. त्यातली 5,000 रुपये रक्कम त्याच्या अकाउंटला जमा होते. बरोबर. मुलांना डेबिट कार्ड पण दिलं जातं या वयात. साधना बँक म्हणून पुण्यामध्ये, साधना, कुठल्या वयात साधारण? बरे मुलांना डेबिट कार्ड 10 वर्षाच्या पुढं तो वापरू शकतो. 10 वर्षाच्या पुढं तो डेबिट कार्ड वापरू शकतो. आता म्हणून त्याच्या अकाउंटला ते व्याजाचे पैसे जमा होतात, तो ते पैसे वापरतो, त्याचा हिशोब राहतो. वायपट खर्च केल्याचं तुम्हाला रेकॉर्ड दिसतं, कुठं खर्च केलेत, काय खर्च केलेत. त्यामुळे बँकिंग हॅबिट्स त्याला पहिल्यापासून शिकवणं, हातात कॅश देण्यापेक्षा तुम्ही त्याच्या अकाउंटला जमा करा. बरोबर. अकाउंटला तो बँकेत जाईल, जेवढे पाहिजे तेवढे काढेल. कारण का असं आहे, एक 100 रुपये जोपर्यंत बंदे आहेत तोपर्यंत खिशात, येतं का सुट्टी झाली तर घरी जाईपर्यंत ते सगळे संपून जातात. बरेच माणसं म्हणतात ना, काय पैसे खुळखुळायला लागले की संपून जातात. त्यामुळे बँकिंग हॅबिटचं मुलाला लावायचे असेल तर हातात पैसे नका देता. आणि मी नेहमी म्हणतो की पॉकेट मनीच्या स्वरूपात देऊ नका, कमिशनच्या स्वरूपात द्या. त्याने काहीतरी काम केलं आहे त्याचे मोबदला म्हणून त्याला द्या, त्याला त्याचं महत्त्व कळायला लागतं. आणि तुम्ही त्याचे क्रेडिटर वा त्याचे तर मला इतके रुपये हवे आहेत, तुला 2 वस्तू हव्या आहेत ना, मग एक लोनने घे तू, त्याच्यावर मला ते इंटरेस्ट दे. बरोबर. त्याला लोन म्हणजे काय कळायला लागतं. हो. नेमकं त्याच्यावर द्यायचं म्हणजे मग तो म्हणतो नको, एकच बस. पण लाड मुलांना सवय मोठेपणे जर फिनान्शियल किंवा एक्सपोजर द्यायचं असेल तर हे सगळं बंद करू त्यांना बजेटिंग करायचं शिकवलं पाहिजे. अनेक स्कूलमध्ये आजही मुलांकडं तुम्ही बघितलं पाहिजे की विशिष्ट रक्कम द्यायला पालक नाही, आपलं स्कूल अलाउड करत नाही. बरोबर. स्कूल म्हणून तुम्ही याच्यापेक्षा जास्त पैसे मुलांकडे द्यायचे नाहीत. त्या समानता दिसावी. एक श्रीमंत आहे, दुसरा गरीब आहे, युनिफॉर्मचं त्याच्या पगा उद्देश तोच आहे. पैसा म्हटलं की थोडासा मीपणा वगैरे असं होतं. तर सहकार ही चळवळ आहे, ती शालेय जीवनात मुलांमध्ये कशी रुजवावी? तुम्ही आता सहकारामधलं एवढं काम करता, तर सांगू शकाल की कशी रुजवता येईल? आजकाल थोडंसं वातावरण हे आधुनिक जगामुळं खूप फास्ट व्हायला लागलं आहे. पण पूर्वी तुम्हाला आठवत असेल की शाळांमधून सहकार भांडार नावाचा प्रकार असायचा. माझ्या शाळेत होतं सहकार भांडार. तिथं काही मुलं अध्यक्ष असायचे, सेक्रेटरी विक्टरी तुम्ही निवडून घ्यायचा, आणि ते वह्या विकत घ्यायचे असेल तर सगळ्यांकडनं कॉन्ट्रीब्युशन आधी गोळा करायचे आणि आपापण चौकातनं एक लमसम वह्या घ्यायचे आणि स्कूलमध्ये डिस्ट्रीब्यूट करायची. बरोबर. तसं आम्ही जर वही घेतली तर आम्हाला ते समजा 1 रुपयाला पडत असेल तर असं घेतलं तर ते 50 पैशाला पडायचे. डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर पडून त्या मुलांना ती सवय लागायची की डायरेक्ट मॅन्युफॅक्चररकडे जायचं. ते सुदर्शन त्या काळात होतं. तर सहकार भांडार नावाचा प्रकार होता. मुलांकडनं अशा प्रकारे एकत्र येऊन वस्तू खरेदी करून त्याचं डिस्ट्रीब्युशन व्हायचं. त्यामुळे त्या मुलांना फायदा व्हायचा. सहकार म्हणजे काय ते पण कळायचं. भांडार मुलं चालवायची स्वतः, 7वी 8वीतली मुलं पैशाचा हिशोब ठेवायची, चालवायची. आजकाल ते राहिलं नाही. आजकाल त्यामुळे शाळेमध्ये पण हा विषय
सहकाराच्या सक्सेस स्टोरी घेतल्या पाहिजेत. आणि सहकार प्रत्येक इथं कुठली वस्तू खरेदी असेल शाळेमध्ये पुस्तकं, वह्या, कंपास एकत्र येऊन जर त्याची खरेदी केली तर आर्थिक बेनिफिट खूप होतो, मुलांना कळायला लागतं आणि मग सहकाराचं महत्त्व त्यांना कळायला लागतं. बरोबर. असं शालेय जीवनात असं करता येईल, अजूनही करता येईल. आता थोडंसं पालकांचं दुर्लक्ष व्हायला लागलं या सगळ्या गोष्टीकडे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पूर्वी त्याला महत्त्व द्यायचे. शालेय जीवनात शाळा चालक महत्त्व द्यायचे, बरोबर. आता थोडंसं महत्त्व कमी झाले. बरोबर. पण मग सर आता स्मार्टफोन्स वगैरे आले, त्यात इंटरनेट बँकिंग आलं आहे, मुलं 10-12 वर्षाची असताना स्मार्टफोन्स वापरायला लागतात, तर ते रेग्युलेट कसं करणार मग? शॉपिंग वगैरे पण सुरू होतं. मुलांना पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, या मुलांना पण इंटरनेट बँकिंग करायला अलाउड आहे, पण पालकांच्या संमतीनं. या वयात पण तुम्ही इंटरनेट बँकिंग करू शकता, पण पालकांच्या संमतीने करू शकता. शेवट हेच आहे की तुम्ही एकदा का मोबाईल हातात दिल्यानंतर, स्मार्टफोन हातात दिल्यानंतर त्यांनी काय बघावं आणि काय बघू नये याच्यावर जर कंट्रोल ठेवायचा असेल तर प्रामाणिकपणे माझे व्यक्तिगत मत असे, पालकांनी स्वतःवर कंट्रोल ठेवला पाहिजे. की अनेक हॉटेलमध्ये बघायला जाल तर पालक एका बाजूला जेवत असतं तर दुसऱ्या बाजूला मुलाच्या हातामध्ये फोन असतो. का तर त्या मुलांनी त्रास देऊ नये, आपल्याला गडबड करू नये, आमच्या गप्पांच्या मध्ये येऊ नये म्हणून त्याच्या हातात फोन दिलेला असतो आणि तो फोन एकटा बघत असतो, तुम्ही तुमचे हे करत असत. त्यामुळं मी तर या मुलांना शिकवण्यापेक्षा आधी पालकांना शिकवलं पाहिजे. हे पालकांचं अवेअरनेस घेतला पाहिजे, मग मुलांकडे वळलं पाहिजे. हो, एवढ्या वेबसाईट्स आहेत, ॲड टू कार्ट करून पटकन शॉपिंग केली की झालं. आणि लहान मुलं आपल्यापेक्षा फास्ट करत असतात ह्या सगळ्या गोष्टी, असंही होतं. मुलं कुठली गोष्ट आजकाल आईला सांगतो ब्लिंकिटवर भागव, पण ती कॉस्ट आवाच्या सव्वा वाढते. त्याला त्याचं म्हणजे एक वस्तू तर प्रत्येक 10 वेळा मागवत असतो, तर तुम्ही त्यांना समजून सांगायला पाहिजे, एकदा लिस्ट कर तर ही इतके पैसे वाचतील. आणि सर मुलांमध्ये अशी फॉल्स इंडिपेंडन्सची भावना पण येऊ शकते ना, की आपण इंडिपेंडंट आहोत, कुठे वडिलांनी अकाउंट ओपन करून दिलंय, त्यात बॅलन्स टाकलाय म्हणून आपण इंटरनेट बँकिंग करतोय, हे तेव्हा डोक्यात येत नसेल. म्हणून तर मी म्हणतो ना की त्यांना त्याचं महत्त्व कळलं पाहिजे. म्हणजे त्याने त्याच्या कमिशनच्या रूपात त्याला पैसे द्या, त्याने काहीतरी काम केल्याशिवाय त्याला पैसे देऊ नका. मग गाडी धुवायचं काम असू द्या, स्कूटर धुवायचं काम असू द्या, साधं काम असू द्या, कुठलंही काम असू द्या, आईने त्यांनी भाजी आणली तरी त्याला 1-2 रुपये द्या. मग त्याला ते कमवायची सवय लागली पाहिजे. तुम्ही नुसतं 10,000 रुपये त्याच्या अकाउंटला टाकलं की मग तो खर्च. बरोबर. आपण आता कमवायच्या विषयी बोलतोय ना, तर अर्न अँड लर्न आपल्याकडे असतं, तर ते जर मुलांनी केलं कमवा शिकायच्यात तर काय काय फायदा होऊ शकतो आयुष्यात? नाही, कमवा शिका अनेक शाळांमधून आज ही स्कीम आहे, कॉर्पोरेशनच्या शाळांमधून जास्त आहे. इवन कधी काही मुलांना हे डोनेशन गोळा करायला सांगतात. डोनेशन गोळा करायला सांगतात तर प्रत्येकाच्या घरी जावं लागतं, त्या मुलाला कन्व्हिन्स करावं लागतं हे काय पाहिजे काय आहे. पण आपल्या मुलाने दुसऱ्याच्या घरी जाऊ नये, हात पसरू नये म्हणून पालक काय करतात की 10च्या 10 कॉलममध्ये कुठले तरी नाव लिहून सगळ्याचं डोनेशन स्वतः देतात. आम्ही जायचो लहानपणी, आपल्या वेळी होतं ना ते अंधन सेटलमेंट. असं करू नये खरं. फॉर्च्युनेटली असं नाही केलं म्हणजे आजच्या पालकांनी. म्हणजे पालकांनी गणेशोत्सव असेल, सोसायटीतला गणेशोत्सव असेल, त्याच्याकरता मुलं वर्गणी मागायला जातात. वर्गणी मागायला गेला समोरचा मनुष्य 50 प्रश्न विचारतो, कुठं खर्च करता, काय करता, हे करता का ते करता. त्याला कन्व्हिन्स करणं, मी योग्य तो खर्च करणं दाखवतोय, मग त्यात त्यांनी रमलं पाहिजे. हे सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये मुलांना सोडलं पाहिजे. नाही तर तुम्ही ते गणेशोत्सव जाऊ नका, तो दुसऱ्याच्या घरी कुठं तू एवढा मोठा मुलगा यायचं नाही, वर्गणी मागायला कुठं जातो, यामुळं त्याला ती सवय लागत नाही. बॉडी हॅबिच्युअल याची झालेली असते, मागितलं की मिळतं. आता पूर्वी आमच्याकडं आज शाळेमध्ये फटाके विकायला द्यायचं, मुलं फटाके विकायला आणि त्यांच्याकडं लोन द्यायचे. पुणे विद्यापीठ लोन द्यायचं, 4% त्या काळात लोन द्यायचं. मी स्वतः 5वीपासून आम्ही फटाके विकायचो, डोक्यावरती पेटी घेऊन. पण त्यावेळी आम्ही मुलांना लोकांकडे जाऊन ते आम्हाला समजायचं व्हॅल्यू काय, कितीला विकलं पाहिजे, एखाद्याला एकीकडं कमी केलं तर दुसरीकडे कुठं वाढवलं पाहिजे. एक माणसाला लवंगीचा दर माहीत असायचा तर बाकीचा माहीत नसायचा, तो कमी करून इकडं हे या मुलांना आम्हाला त्या काळात माहिती होतं. मी स्वतः त्या मुरलीधर भोजनालयामध्ये आम्ही तांदूळ निवडायला जायचे, इतके निवडलं की ते 5 पैसे द्यायचे. 5 पैसे दिले की आम्ही ते दिवस पोस्टात, एक दिवस जाऊ ते पोस्टात टाकायचे. बरं. SV कॉलेजच्या पोस्टामध्ये आम्ही टाकायचो ते.
त्यामध्ये काटकसरीची पण सवय लागते, पैसे कमवायची सवय लागते आणि लंचची सवय लागते. आणि तिथं लोकांना मुलांना वाटायला लागतं की आपण इंडिपेंडंट आहोत. तुमच्या लहानपणी अर्न लर्न असं तुम्हाला अनुभव कधी आला की स्वकमाईचा अनुभव सांगा तुमचा. माझा स्वकमाईचा अनुभव म्हणजे स्काउट. मी सांगितलं ते मुरलीधर भोजनालयामध्ये तांदूळ निवडायला आम्ही जायचो. आणि शिक्षकांना गोखले म्हणून शिक्षक होते, त्यांना आठवड्याची कमाई दाखवावी लागायची आम्हाला. आणि आम्ही हे पोस्टामध्ये जमा करायचं होतं. पोस्टाचं पासबुक सरांना दाखवायला लागायचं. दुसरं मी लहानपणीपासून आम्ही एक काटकसरीची मजा आहे. माझी आई लिज्जत पापड माझ्या आईने स्थापन केलं. लिज्जत पापड सहकाराची सुरुवात इथून झाली का? 6 बायकांनी मिळून ते स्थापन केलं. 6 अशिक्षित बायका होत्या. आणि पापड लाटायचो घरात सगळी मुलं 3 बहिणी आणि मी. रोज आम्ही एक 20 किलो पापड लाटायचो रोजचे. 70 रुपये मजुरी होती किलोला. आणि मला ते एक पीठ खायची सवय होती. ते पापडाचं पीठ खायचं. लाटे असतात त्या. ते खाल्लं की वजन कमी भरायचं. त्यामुळे मजुरी कट व्हायची. आई चिडायची. पण मी लाटता ते मी कड असे ते पत्र्याचं पोलपाट असायचं कड मारायचो. खाली पडलेले ते कड एकत्र करून ते आईच्या नकळत खायचो. पण आईला माहिती होतं मी ते करतं. त्यावेळी तिने मला सांगितलं होतं की मजुरी वजन कमी भरलं. वजन कमी भरल्यामुळं हे नाही, मजुरी कमी झाली. त्यामुळे तिने आमचं जेवण बंद केलं होतं त्या काळात की ही मजुरी तू खाल्ल्यामुळं. तेव्हापासून एक सवय लागली की असं वायपट काटकसर म्हणजे काय, कुठं इफेक्ट होतो, बजेटिंग काय असतं. ते सध्या शिक्षणाचा खर्च पण खूप असतो, तर शिक्षणाचा खर्च आणि आर्थिक नियोजन हे मुलांना लहानपणापासून कसं शिकवता येईल? तुमच्याकडे जरी पैसा असला तरी ते मुलांना अनेक ठिकाणी कर्ज काढून देतात. आज बघा मुलं फॉरेनला पाहतात पण ते कर्ज घेऊन जातात आणि तिथल्या उत्पन्नातून त्यांचं कर्ज फिटतं. आज अनेक मुलं आईवडिलांचा पैसा असून देखील कर्ज काढतात. कर्ज हे चांगलं आहे. म्हणजे तुमच्याकडे जरी पैसा असेल, डिपॉझिटर देखील कर्जदार होऊ शकतो. आपल्याकडे वेगळी गोष्ट आहे. डिपॉझिटर कर्जदार एकच मनुष्य नसतो. त्यांना ते आपल्याकडे पैसा असताना कर्ज काढायचं जमत नाही. पण कर्जाची रिपेमेंट हे त्यांच्या उत्पन्नातून जर होत असेल तर कर्जाची रिपेमेंट मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढून त्याची जर रिपेमेंट आपण करत गेलो शाळेमध्ये. आता एका शाळेमध्ये असं केलं त्याने की ते मला कम्प्युटर पाहिजे. त्या मुलांना सांगितलं होतं आणि त्या बँकेने सांगितलं होतं की जर तुम्ही वर्षाच्या या टक्क्याच्या पुढं जर पास झालात तर तुम्हाला इतका टक्का व्याजदर. म्हणजे 7% पुढं पडले तर कमी व्याजदर, 7% खाली पडले तर जास्त व्याजदर. अभिनवजी मुलांनी तुम्हाला सांगतो त्या सगळ्या मुलांनी इतका अभ्यास केला, सगळ्यांना 70-75. म्हणजे त्यांना तेच समजलं की माझं रिपेमेंट कम्प्युटरने टॅब दिला होता, सॉरी कम्प्युटरने. तर ह्या सवयी त्या मुलांना लागल्या. तिथं अभ्यास पण होत गेला. 75% मिळाल्यामुळं 9%च्या खाली व्याज जर लागला गेला. त्यामुळे अशा अनेक गोष्टी असतात की ज्या शाळा करतात आजकाल, नाही असं आहे. बरोबर सर. आणि मग ते एज्युकेशनल लोन घेतलं असेल आणि ज्या कोर्ससाठी घेतलं तो मुलांनी जर अर्धवट सोडला, बऱ्याच अशा घटना काय म्हणजे ते रिपेमेंट कसं असतं, त्याचे कॅल्क्युलेशन्स काय असतात? शेवट पालकच जबाबदार असतो. का हा काय इन्कम अर्न करत नाही. त्यामुळं बँक देते ते नेहमी पालकांच्या इन्कमवरच तुम्हाला लोन देते. त्यामुळं पालकांनी त्याचं रिपेमेंट करावं लागतं. पालकांना बुरदन बसला तर त्याची जाणीव त्या मुलांना दिली पाहिजे पालकांनी की हे नाही झालं ते पुढचं करतो ना परत लोन देतो. बरोबर असं नाही केलं पाहिजे. त्यामुळे बऱ्याच वेळेला पालकांनी क्रेडिटर म्हणून जर वागलं, त्यांना लोनच्या स्वरूपात स्वतःचेच पैसे दिले आणि हळूहळू त्यांचा हिशोब करायला लावला. आणि सर पैशाला सेंट्रल कॅरेक्टर ठेवून अशा काही गोष्टी करता येऊ शकतात का नाही? म्हणजे तयार पैसा हाच एक सेंट्रल कॅरेक्टर आहे. अशा लहान मुलांसाठी काही गोष्टी करता येऊ शकतात का, किंवा तुम्ही अशी एखादी? अनेक गोष्टी. माझं पुस्तक आहे राजू आणि पैशाचं झाड. माझं एक पुस्तक आहे RBIने अप्रूव्ड केलेलं पुस्तक आहे. हे सगळ्या स्कूलमधून ते डिस्ट्रीब्यूट करतो. मी स्कूलमध्ये शिकवताना पण त्यांना एक राजू नावाचा एक व्यक्ती मी म्हणजे उभं केलं आहे. मग आयुष्यामध्ये गरज कशा लागतात, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत सगळ्या गोष्टी करता.
जन्माला आलो, शिक्षण असेल, घर घ्यायचं असेल, हे असेल, तुला पैसा कसा 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 करता लागतो, पण त्याच्याकरता बचत कशी महत्त्वाची आहे. माझ्या ओळखीत एक शाळा आहे, त्यांनी ऑर्केस्ट्रा तयार केला, म्हणजे गाणी वगैरे बसवली आणि मग बऱ्याच शाळेत जाऊन ती देशभक्तीपर वगैरे अशी गाणी म्हणायची आणि त्यातून त्यांनी कम्प्युटर लॅब उभी केली आणि मुलं ती लॅबची ते कम्प्युटरची खूप काळजी घ्यायची, म्हणजे स्वतःच्या श्रमाचं आणि पैशाचं. शोर असं आहे त्यामुळे ते त्या ऑर्केस्ट्रामधून त्यांनी जी काही ॲसेट उभी केली आहे, उद्या त्या ॲसेटकडे ज्या अभिमानाने ती मुलं ती ॲसेट दाखवतात, खरं त्या अभिमानाने त्याचं ओसंडून चाललेला असतो अभिमान, की आम्ही केलं, कसं केलं. त्यामध्ये कुठल्या गोष्टी ते सॅक्रिफाईस करायला तयार असतात. पावसात देखील प्रॅक्टिसला येणार, किंवा असंच पाहिजे मला, तसंच पाहिजे. ते दुसऱ्यावरती ते ब्लेम नाही देत, मी का करू शकलो नाही असं दुसरं ब्लेम नाही करत. ते आम्ही केलंय, आम्ही हलवतो त्यावेळी. आणि आपण एक त्याचा भाग असल्याची एक वेगळी भावना असते ना, म्हणून आत्मविश्वास. मी म्हणतो ना की एकदा ही बँकिंग हॅबिट्स डेव्हलप झाल्या. खरं बँकिंग बेसिक इन्स्टिट्यूट आहे, जगात कुठेही तुम्ही जा, आज बँकिंग बेसिक इन्स्टिट्यूट आहे. आणि त्या बेसिक इन्स्टिट्यूटला लहानपणापासून तुमचा जर संबंध यायला लागला, हो, आणि RBIने ती सोय केलीच आहे. अगदी तुम्हाला फायनान्शियल अडचणी अजिबात समजायला लागतात. बरोबर. आज आमच्या अनेक बीकॉमच्या लोकांना चेक कसा भरायचा माहीत नाही. खरं आज पैसे कसे निरोगरचे, आज अनेक ग्रॅज्युएट लोकांना माहीत नाही आहे. त्यांना एकच माहिती आहे, क्रेडिट कार्ड टाकायचं आणि ते, पण त्यामुळे अनेक लॉस होतात, त्यांना अनेक ठिकाणी फसले जातात. अनेक मोहाच्या प्लॅन्स येतात. साधा ते विचार करू शकत नाही की असं एखादा मनुष्य इतक्या पैशामध्ये एवढी वस्तू देऊ शकेल का, हा विचारच नाही करू शकत. अनेक जण फसतात या बरोबर. अनेक जण तुम्ही माहिती तुमच्या अकाउंटमध्ये लाखो रुपये गेलेले आहेत लोकांच्या. त्यामुळे हा सगळे बँकिंग हॅबिटचा लाख आहे. बरोबर. तो केला की मग तुम्हाला काही अडचण नाही येणार. बरोबर. थँक्यू सर. अगदी RBIने ही जी सोय दिली आहे की तान्ह्या बाळाचं अकाउंट तुम्ही ओपन करू शकता, तिथपासनं ते पालकांनी मुलांना कशा प्रकारे एनकरेज केलं पाहिजे फिनान्शियल लिटरसीसाठी, हे सगळे मुद्दे तुम्ही कव्हर. तुम्हाला पालकांना माहीत असेल, पण एक गोष्ट सांगतो, इथं पुण्यामध्ये रिझर्व्ह बँकेचं मोठं ऑफिस आहे, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बँकिंग आहे, कॅप म्हणून. इथं प्रदर्शन आहे लहान मुलांचं बँकिंगचं, एक मोठं प्रदर्शन आहे. वर्षभर असतं. हां, वर्षभर कायमस्वरूपी प्रदर्शन. पुण्यातल्या किती लोकांना माहिती आहे आणि किती लोक आपल्या मुलांना घेऊन त्या प्रदर्शन बघायला गेलेत मला माहीत नाही. पण मोठं प्रदर्शन आहे. सहल पण काढू शकतो शाळांना. काढू नाही, काढतात शाळा, पण पालकांनी आज का, पण प्रदर्शन आहे. पैसा कसा निर्माण, म्हणजे मला माझ्या बँकेमध्ये व्हिजिट्स असं असतात. मी शाळांमध्ये सगळ्या शाळांना माझ्या बँकेमध्ये व्हिजिट द्यायला आणतो. गुरुकुल वगैरे सगळ्या शाळांना मी घेऊन येतो. मुलं जे मला प्रश्न विचारतात ते मोठे लोक विचारत नाहीत असे प्रश्न विचारतात. एकाने तर मला इतकं विचारलं होतं की गरिबी आहे तर पैसा जास्त का नाही छापत आपण. बरं. वाटून मग ते 5वीतला मुलगा, मग पैसा छापायचा म्हणजे मग त्या सूत्र काय, इतकेच पैसे कसे छापायचे हे मग त्यांना समजून सांगितलं. मग काही एखादा डिपॉझिटवर मेला तर मी त्याला म्हटलं हेअरकडे पैसे जातील, लिगल हेअर कोणीच नसेल तर मग कुठं पैसे जातील. बरोबर. तर मुलाचा हा प्रश्न होता. एकही लिगल हेअर नाही, एकटाच आहे तो, आणि ही एक्सपायर्ड, पैसे कुठे जातील. असे अनेक त्यामुळे या लोकांना बँकेचे व्हिजिट्स देणं, त्या व्हिजिटच्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारायला लावतात. मग त्यांना प्रत्यक्ष व्हिजिट दिसते की लॉकर रूम, हे रूम, सायरन बिरन कसं हे असं मजा म्हणून पण ते वाटते त्यांना चोरी बिरी. तेव्हा व्हिजिट देणं बँकांमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. पालकांनी आपल्या मुलांना घेऊन गेलं पाहिजे. बऱ्याचदा तर लहान मुलांना असं वाटत असतं तो कॅशियर श्रीमंत आहे, कारण भरपूर पैसे दिसतात, ज्याच्याकडे पैसे आहेत तो श्रीमंत, असे सुद्धा हे असतं. आणि नंतर ते कळत जातं मग कसं पैसे. थँक्यू सो मच.